आम्ही जे परिवर्तन पॅनल जे आम्ही या इलेक्शनाक लागून फिल्ड केला त्या परिवर्तन पॅनलाचे आयज आम्ही जे हांगा कॅन्डिडेट आमचे बरोबर आसा इलेक्शन जो प्रोसिजर काही दिवसाचे फाटी सुरू जाल्लो जेन्ना आम्ही नॉमिनेशन फायल केले विड्रॉवल्स जाले स्क्रुटिनी जाली आणि स्क्रुटिनी जावन आमचे हे 6 जण जे मेंबर्स आसा जे कॅन्डिडेट्स आसा ते परिवर्तन पॅनल या नावाच्या अंडर गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या इलेक्शनाक आमच्या सगळ्याच्या क्लबांच्या सपोर्टान कारण आम्ही जेन्ना वो डिसिजन घेतलेलो की आम्ही हे इलेक्शन लढयतले तेन्ना खूपशे क्लब अराउंड 25-30 क्लब आमकां बरोबर आम्ही सगळे उलयल्ले मिटींग घेतलेली क्लबांनी आणि त्या क्लबाच्या मिटींगेन आम्ही असे ठरयल्ले की आम्ही या फावटी आमकां वो इलेक्शन आमकां लढोवचें पडटलें। तुम्ही जाणा आसतले की हे इलेक्शन 24 ऑगस्टाक प्लॅन जाल्ले 24 ऑगस्टाक प्लॅन जाल्ले पण 24 ऑगस्टाक चवथ जाली आणि मॅनेजिंग कमिटीन खंय तरी एकमत जावून आशिल्ले आणि तरी पण काही लोक फुडें वचून हे इलेक्शन डिक्लेअर केल्ले पण मॅनेजिंग कमिटीन मागीर एक लिगल वेन वचून हे इलेक्शन पोस्टपोन केले आणि आता 16 सप्टेंबराक इलेक्शन जाता आणि कायद्याच्या नुसार आमचे घटनेन जे बरयलां त्या प्रमाणे क्लबांक आपलो सगळो रायट दिवन वो इलेक्शन आयज 16 सप्टेंबराक जाता कारण आमची घटना आमचे कॉन्स्टिट्यूशन सांगताले की इलेक्शन घेवचे पयलीं 45 डेज नोटीस दिवपाक जाय प्रत्येक क्लबाक ते 45 डेज नोटीस खंय तरी दिवपाक आमी जे पयलींची डेट आशिल्ली तेन्ना तो हे नासतालो म्हणजे 45 डेज दिवन आशिल्ले आणि सेकंड थिंग गोंयांत तुम्ही जाणा आसतले 27 तारखेर पयर आमची चवथ जाली आणि चवथीच्या तोंडार म्हणटा तशें 24 तारखेर इलेक्शन करून म्हाका दिसना की जे कमिटी मेंबर्स आशिल्ले जे कमिटी मेंबर म्हणजे एक 2 जण मेंबर आशिल्ले ते कितें साध्य करपाक सोदताले ते कारण खंयच धावपळ करपाची गरज नाशिल्ली इलेक्शन घेवपाचो उद्देश सगळ्यांचो आसता आणि डेमोक्रेसीन इलेक्शन हे घेवचेच पडटा पण म्हणून खंय तरी अति उत्साहीपणा करप आणि जो मालकी हक्क आसा हो जो कॉन्स्टिट्यूशनान जो हक्क आमच्या क्लबांक जे 107 क्लब आसा त्या हक्क जो क्लबांक दिला त्या हक्का पासून वंचित दवरप हो कितपर्यंत करेक्ट आसलेलो हे सगळ्यो राटावळी जावन सगळे लास्टाक ते कोर्टान पावन 16 सप्टेंबरान म्हाका दिसता सगळे बायलॉज कांयच वायलेट करनासतना 16 सप्टेंबराक इलेक्शन जाता आणि आयज आमी जे कॅन्डिडेट तुम्ही पळयता आमच्या मुखार हांव आयज महेश कानोळकर हो आमचो प्रेसिडेंट पोस्टाक त्यांनी आपले नॉमिनेशन फायल केला आणि परिवर्तन पॅनलाच्या हातून तो प्रेसिडेंट पोस्टाक रावतलो तशेंच माझे उजवी सायडीन बसले आमचे श्री राजेश पाटणेकर सर जे विधानसभेन तुम्ही तांकां पळयला आसतले 2 वेळा आमदार बिचोलीच्यान निवडून आयले सभापती आशिल्ले आणि खूपसो एक्सपिरियन्स तांकां राजकारणान आसा आणि सरकारान त्यांनी काम केल्ले आसा आणि आयज ते फाटल्या मॅनेजिंग कमिटीन मेंबर म्हणून आशिल्ले ते आयज आमच्या व्हायस प्रेसिडेंटाक त्यांनी नॉमिनेशन फायल केला सो आमचे श्री राजेश पाटणेकर तशेंच तुम्ही जाणा आसतले श्री दया पागी हेही फाटल्या मॅनेजिंग कमिटीन ट्रेजरर म्हणून तांणी काम पळयलां आणि या पॅनलाच्या परिवर्तन पॅनलाच्या हातून तांणी सेक्रेटरी पोस्टाक आपले नॉमिनेशन फायल केला त्याच बरोबर ताच्या उजवी कडेन बशिल्ले आमचे सुशांत नायक जे जॉयंट सेक्रेटरीक तांणी फॉर्म भरला आपले नॉमिनेशन फायल केला आणि ते जॉयंट सेक्रेटरी पोस्टाक आपली लढा लढयतले तशेंच माझे दावे वटल्यान आसा आमचे रुपेश नायक जे फाटल्या टेन्युअरान जॉयंट सेक्रेटरी म्हणून तांणी काम पळयलें आणि ते आमचे ट्रेजरर म्हणून या वर्साक ह्या इलेक्शनाक त्यांनी आपले नॉमिनेशन फायल केला तसेच श्री मेघनाथ शिरोडकर जे त्याचे दावे वटेन बसल्या मेघनाथ शिरोडकर हे आमचे शिरोडा युथ क्लबाचे वांगडी आसा आणि त्यांनी मेंबर ह्या नात्यान आपले नॉमिनेशन फायल केला आणि हे आमचे सहमेंबर आसा जे परिवर्तन पॅनलाच्या बॅनराच्या अंडर हे इलेक्शन लढयतले हांव चड काय उलोवपाक सोदना आयज आमी आमचो मॅनिफेस्टो आमी अनवील करतले आणि गोंय राज्यान गोंय क्रिकेटी खातीर आमी आमचे जे विजन आसा जे आमचे कार्य मुखारले कशें आसतले ते आमी थोडक्यात अशें आमी प्रयत्न केला की लोकांमदी आमच्या क्लबांमदी पावोवपाचो आणि तशेंच गोंयकारांमदी पावोवपाचो कारण गोंय क्रिकेट असोसिएशनान म्हाका दिसता फाटली खुबशी वर्सां जाली आमी खूब वयर सकल अप्स एंड डाउन्स जे आमी म्हणटा ते आमी अप्स एंड डाउन्स आमी खूप पळयल्या आणि वादळी असे खूपशे टेन्युअर पळयले आणि कितलीशीच वर्सां जाली आमी पळयत आयल्यात पण हेजे मुखार कारण आयज
जो स्तर जो क्रिकेटीचो आसा जो आमी ग्लोबली पळयता आणि आमी आमच्या इंडियेनय पळयता, प्रत्येक प्रदेशान प्रत्येक स्टेटीन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आसा. तुम्ही पळयला आसतल्या फाटले वर्ल्ड कप जेन्ना अमेरिकेक जाले, अमेरिका इज अ फुटबॉल प्लेइंग नेशन, रग्बी प्लेइंग नेशन, क्रिकेट थंय चड व्हडली जायना, पण क्रिकेट इज प्रोमोटिंग अँड क्रिकेट हॅज क्रॉस्ड ऑल द बॅरियर्स, क्रॉस्ड ऑल द टूक अ ह्यूज लीप. टू कमिटी आयली जाल्यार आमकां इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे म्हणजे इन फ्युचराक आमकां मुखाल्ले 3 वर्सांक हो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम गोंयांत पळोवपाक मेळटलो. इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमाचे हांव कित्याक उलयता, हो आमचो मेन विजन आसा आनी एकमेव उद्दिश्ट आसा की इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमा खातीर काम करता. इतली वर्सां जाली तेन्ना आमी फीज पे केल्ल्यो, आर्किटेक्टाक केल्ल्यो, प्लॅन करपाक अशें बांदताले तशें बांदताले, पूण खंयचे कडेन कांयच जावना. 2010 नंतर 2012 ते 2015 ह्या टेन्युअरान 2012 आमी मावळिंगे जागो घेतलो, तो 1,98,000 स्क्वेअर मीटर आशिल्लो. आणि तेन्ना आमी हो गोवा क्रिकेट असोसिएशनान जागो विकत घेतिल्लो अराउंड 45 करोड्स ऑड कितलो आसा, 45 करोड्स. तेजे 5 वर्सांनी म्हणजे 2010 थिवी केलो, तेजे नंतर 2012 ते 15 थिवी मावळिंगे गेलो आणि 2015 नंतर 2018 गेले. आणि स्वप्न जावन उरला आणि प्रत्येक गोंयकाराचे स्वप्न जावन उरला. आमकां हांव जॉईंट सेक्रेटरी आसतना आता IPL जाता, देशभर मॅचीस जाता, केरला, आंध्रा, बेंगलोर, कर्नाटका, खंय मॅचीस जाता, गोंयान मॅच जायना. गोंयचे लोक फक्त IPL पासाक लागून आमकां फोन करता, खंयच्यान वळखीन खंय बॉम्बे वता, पुण्याक वता, बेंगलोर वता, चेन्नय वता आणि मॅची पळयता. पण आयज गोंयकारांनी आमच्या क्लबांनी हो निर्णय घेवपाचो टायम आसा. आमी अशे कितले फावटी ह्यो IPL टिकेटी घेवन भायल्या स्टेटीनी वचून ह्यो मॅची पळयतले. आमकां गोंयान पळोवपाक नाका काय कितें? आमकां गोंयान इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम नाका. कारण जे हे आता इतले वर्स जाले स्टेडियम बांदता म्हणून सांगता का कितल्योच कमिटी गेल्यो. हांव कोणाची नांवां घेना, आमी पॉझिटिव्ह मुखार वचपाक आयले हांगा आनी आमी पॉझिटिव्ह मुखार वतले. हांव फक्त एक संदर्भ दिता, हांव फाटली थोडे ब्रीफ दिता. नॉमिनेशन आमी घालतकीर आमी गोंय सरकारा कडेन प्रत्यक्षान जावन पयलीं उलयल्या. सपोज जर आमी आयले म्हणल्यार आमी जिखचे पयलीं सुद्दां आमी वचून आयल्या की आमची तयारी इतली फुल प्रूफ आसा की आमी फाल्यां इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इमिजिएटली आमी पयले काम ते हातीन घेतले म्हणून. तेजे खातीर क्लबांनी म्हाका दिसता ह्या फावटी जे हे फेसीस आसा, जे हे मेंबर्स आसा, कारण तुमी ही तोंडां मुद्दामून परत पळया, हे सगळे चॅनल फूल पॅनल येना तो पर्यंत हांगा कांयच जावपाक शकना. आता हेजे पयली पॅनलां आशिल्ली पण ती कित्याक लागून म्हाका दिसता स्टेडियम करपाक पावना. हेंचे आन्सर म्हाका दिसता तेच बरें दिसतले, दिवपाक शकतले. कारण फाटली 20 वर्सां जाले प्रत्येक कमिटी सांगता की आमी स्टेडियम बांदतले, पण आज पर्यंत स्टेडियम जायना. आता म्हाका दिसता ह्या फावटी आमी हे जे फेसीस आसा, महेश कानोळकर आमचो प्रेसिडेंट आसा त्याच्या अध्यक्षते खाली आणि आमचे राजेश पाटणेकर जे आमचे सिनियर मेंबर आसा, ज्यांनी सरकारानय काम केलं आणि तांकां क्रिकेट आणि त्यो मॅची खेळोवपाच्यो तेंचे काम सुशांत नाईक करता. दया बाकी तुम्ही जाणा आसतले काणकोण ह्या पोंच्यातल्यान परवरी येवन हे क्रिकेटीचे काम करीत आसा. रुपेश नायक हो वास्कोच्यान आमचो रिप्रेझेंटेटिव्ह आसा. तांणी जॉईंट सेक्रेटरी जावचे पयलीं कोऑर्डिनेटरय म्हणून काम केला आणि अख्खे सालसेत तालुक्याचे ज्यो मॅचीस A डिव्हिजन, B डिव्हिजन, C डिव्हिजन मॅचीस जाता त्याचे कोऑर्डिनेटर म्हणून काम केला. सो मेघनाथ शिरोडकर तेही क्रिकेट प्रेमी आसा, त्यांच्या क्लबाचे ते प्रतिनिधित्व करता आणि तांणी क्रिकेटी खातीर आणि त्या आदले म्हाका दिसता कमिटी मेंबर कोऑप्टेड मेंबर आशिल्ले. सो ग्रासरूट लेवलांतल्यान जे सगळे आयिल्ले तांच्यांनी क्रिकेट केल्या. महेश कानोळकर कारण क्लबान जो पर्यंत क्लबा कडेन आमी पयलो शब्द घेतिल्लो, कोणा कडेन वयचे पयलीं आमी क्लबाक पयलीं विचारिल्लें की आमी हें करूं काय म्हणून. जेन्ना ह्यो सगळ्यो गोश्टी घडटाल्यो तेन्ना क्लबा कडेन जो आमकां प्रतिसाद मेळ्ळो, जो पॉझिटिव्ह वायब मेळ्ळो आणि काही लोकांनी सांगले की आमी अवश्य तुम्ही हे लढया, आमकां रोश करपाक येवना, आमी निव्वळ क्रिकेट करपाक आयले आणि आमी निव्वळ फुडलीं 3 वर्सां क्रिकेट करतले. आमी निव्वळ क्रिकेट करतले, आमी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमा खातीर काम करतले, आमी ट्रान्सपरन्सी खातीर काम करतले, आमी गोंयच्या प्रत्येक क्रिकेटरा खातीर काम करतले, तांचो इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचो डेव्हलपमेंट कसो बरे रितीन जातलो तेचे खातीर काम करतले. आणि हीच ग्वाही दिवपाक लागून आयज आमी हांगा बसल्या. तुमकां सगळ्यांक क्लब मेंबर्स तेंच्या क्लब मेंबर्सान आमकां उत्स्फूर्त पाठिंबा दिलो. म्हणपाक लागले चालपाकूच जाय, कित्याक सगळ्यांनी पयला 15 वर्सां सादारण डेव्हलपमेंट क्रिकेटीचो कितें गोंयांत जाला तुमी सगळ्यांनी स्वता पयला आसतलो. कित्याक तुमी सगळे चडशे आहा ते स्पोर्ट्स फिल्डांतसून आहा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आणि आमकां खंय तर दिसलें की
आमचे आमकां प्लेयर बरे तयार करपाक जाय. आमकां क्लबाचे सगळ्या तालुक्यांत आमकां इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक जाय. सादारणशे आमचे आतां पणजेन पळयत जाल्यार एक आमचो पेंजीम जिमखाना टफ पीच पळयत जाल्यार आमचे कडेन ना. बार्देशांत एकूय ना. म्हणजे परवडीचो स्टेडियम सोडीत जालो. जो स्टेडियम फाटल्या 15 वर्सां पयलीं जाल्लो. आमकां नवी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नवी टॅक्नॉलॉजी हाडपाक जाय गोंयांत. जी नवी टॅक्नॉलॉजी सगळी फायली क्लियर करपाक मेळटली आनी आमी आमचो स्टेडियम बांदतलो. आमी आतां सपनां पळयता. हांव आतां सादारण म्हाका दिसता क्रिकेटीन हांव सिलेक्टर म्हणून म्हाका दिसता कंटिन्युअस 9 वर्सां हांवें काम केल्ली. म्हणजे 1990 सालांत कंटिन्युअस 10 वर्सां हांवें काम केलां. सिलेक्शन म्हणजे खबर आहा म्हाका. पण सिलेक्शन करता आसतना आतांचे सिलेक्शन पळयत जाल्यार खूब चेंजीस आहा. सो आमकां तेजेर आमकां साथ आसतली. आमी उलयना की तेजो क्लब अमको की म्हाजो क्लब अमको. 107 क्लबाची आमकां साथ आसतली आनी आमी 107 क्लबाक घेवन फुडें वतले. थँक्यू. हांव दया पागी कडेन मागता जे आमचे सेक्रेटरी पोस्टाक त्यांनी प्रेसिडेंट सेक्रेटरी आसा. हेमी गेल्ली 3 वर्सां आनी तेजे पयलीं सावन पळयत येयला क्रिकेट जाग्यार पडना. खंय तरी बारीक बारीक गजाली खातीर कोर्टां वचूंक पडटा. खंय तरी क्लबांक इतली डिवायड करता की क्लब एकठांय जावंक पावना. अशा वेळार सगळे क्लब मेजॉरिटी क्लब एकठांय येयले आनी आमकां सगळ्यांक मुखार काडले आनी ते लीड करपाक जे आमचे जेचे बरोबर आमी गेल्ले टायमार एज अ सेक्रेटरी बाबर वनगांव देसाय तेजे बरोबर काम केला. आज लकीली तो आमकां गोंयकारां खातीर बीसीसीआयचो जॉयंट सेक्रेटरी म्हणून मेळ्ळो आसा आनी तेजें काम आनी आमी मॅनेजिंग कमिटीचें जे ध्येय आसा तो क्रिकेटा खातीर क्रिकेट फर्स्ट आनी आमी ते करत येयले. पूण गेल्ली 3 वर्सां अशें खूब फावटी आमकां कोर्टां वचोंक पडलें न्याया खातीर. न्याय हो आमच्या मॅनेजिंग कमिटी कडेन आसा. मेजॉरिटी हे न्याया खातीर झगडटा. आज सुद्दां तुमकां एक बरो न्यूज कळटलो जो बीसीसीआय कडच्यान मेळ्ळा, गोंयकारां खातीर मेळ्ळा, बरे क्रिकेटा खातीर मेळ्ळा. हो आमकां सदांच कोर्टाक वचोंक पडलो आनी क्लबांक सुद्दां मॅनेजिंग एजमां येवन परत न्याय मागूंक पडलो. ही एक दुर्दैवाची गोश्ट गोंया खातीर घडली आनी क्रिकेट सायडीक उरलो आनी बाकी गजालींचेर चड जोर काडूंक लागले आनी क्रिकेट सायडीक उरलो. हे एक गोंया खातीर दुख्खद गजाल आसा. पूण आज एक बरो रिव्होल्युशन जाल्लें आसा आनी तेका आतां एक नांव पडलां सगळ्या क्लबांनी घातला परिवर्तन. आनी ह्या परिवर्तनाक एक बरो उजाड येता. 16 तारखेर जे आसा इलेक्शन जातलें सगळ्यांक कळटलें, गोंयकारांक कळटलें ज्या क्लब जे मुखार सरलात. आनी तुमी पॅनलाचेर जे नांव पळयलां हांव रोहन बाबाक थँक्यू म्हणटलो. तेजे फाटल्यान कितले क्लब आसात जेनी जेनी रोहन बाबाक एज अ बीसीसीआय म्हण बरोबर गेल्लो एक्स सेक्रेटरी म्हण तूं मुखार सर, तुजो पॅनल तयार कर, क्लबांनी सपोर्ट दिवन आमचे सारक्यांक तेणी आज ज्या पोस्टाचेर क्लबांनी आमकां जो ऑपॉर्च्युनिटी दिला, प्रपोज केला, आमी त्या क्लबांक सगळ्यांक थँक्यू बीन म्हणटले. कारण इलेक्शन जरी 16 तारखेर जालें जाल्यार आज हो फेसीस घेवन वयता इतल्या खातीर की क्रिकेट फर्स्ट. बरें तें करया. फाटली कितें जाला, फाटली उणी धुणी काडून बसोन मुखार क्रिकेट वचना आनी भुरग्यांच्या भवितव्या खातीर जो क्रिकेट करपाक जाय. यंगस्टर आसात, आज आमचे कडेन ग्राउंड ना, पिचीस ना, खूब गजाली आसा. बाकी पयलीं हांव 2018-19 आसलो, लोडा आसले, बँकेक अकाउंटांत बॅलन्स नासले. हांवें सगळे क्लबांनी फुड्यांच्यान पळयला तेन्ना हांव सेक्रेटरी आनी हांवें क्लियर केले सगळे कडेन मॅची व्हेल्यो, खंयचे मॅची स्टॉप जावं ना. आनी त्या वेळार एजमा सुद्दां म्हाका सगळ्यांनी एप्रिशिएट केला आनी आज हांव क्लबांक बीन थँक्यू म्हणटलो जितले जाण आसा की म्हाका लास्ट इलेक्शनाक म्हाका ट्रेजरर केलो आनी जेन्ना 2009 आसान 2000 आतां पर्यंत जितली इन्कम टॅक्स पेंडींग असलें आमकां 2009 सावन अजून पर्यंत इन्कम टॅक्स क्लिअरन्स ना. जे हांवें सेक्रेटरी बरोबर मॅनेजिंग कमिटी सगळ्यां बरोबर घेवन गेल्ली 5-6 वर्सांची इन्कम टॅक्स क्लिअरन्स दिला. ह्या वर्साचे बॅलन्स शीट ह्या 2 वर्सांचे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट क्लिअरन्स घेतला. बरोबर टायमार टू टायम बॅलन्स शीट प्रोवायड केला. पण म्हाका हेजेमांतल्यान कॉन्ग्रॅच्युलेट केला, मॅनेजिंग कमिटी केला, म्हाका केला. प्लस हांव टायमार ट्रेजरर जो न्याय दिवंक शकलो, ट्रेजरर जो तुमी म्हाका दिलो जेचे खातीर हांवें जो ते अशें बोवा मारता पयशांचो पटलो म्हाजे कडेन दिलो, म्हाका ट्रेजरर म्हणून जो जॉब दिलो त्या जॉबाचेर हांवें न्याय दिवपाचो प्रयत्न केलो आनी खंय तरी सगळे गजाली अकाउंटाची जाग्यार घातली. खूब जाणांच्या क्लबांचे फीज मुद्दाम जर हाडून दवरताले ते हांवें वन टायम 107 क्लबांचे फीज क्लियर जाल्ले आसात. सगळ्यांचे फीज प्रत्येकाच्या ऑफिसांक आनी क्लबांक पावले आसात. दुसरे ग्रांट कितले 2-3 वर्साचे पेंडींग आसले ते सुद्दां आमी क्लियर केले. हे सगळे क्लबांची प्रॉपर्टी आसा, जीसी सगळे क्लबांची
आणि आमकां तुम्ही निवडून दिला ट्रेजरर ही जबाबदारी जेन्ना म्हाका मेळ्ळी ती हांवें येता आयोग जशें शक्य आसा त्या प्रमाणे मॅनेजिंग कमिटी बरोबर घेवन आमी ती क्लियर केल्ली आसा. आमी केन्ना डिवायड करपाचो प्रयत्न करूं ना. क्रिकेट हो दोळ्या मुखार धरून आमी आज केल्ले आसा आनी तेका लागून म्हाका खूब बरें दिसता की वयता थंय क्लब बरें पॉझिटिव्ह आमकां एप्रोच करता आनी जो आमी आज जो पॅनल परिवर्तन पॅनल आनी जो आमचो विजन आसा पॉझिटिव्ह वे आसा मुखारलो मोग आसा तो घडोवन बरे तरेन येतलो आनी आमचो क्लबांचो साथ लागतलो. हांव सगळ्यांक थँक्यू म्हणटा जंय आमी आज गोंयभर जितल्या क्लबां कडेन मेळ्ळे प्रेसिडेंटा मेळ्ळे सेक्रेटरी मेळ्ळे तुमचे मेंबरां मेळ्ळे आनी जे बरे क्रिकेट मोगी आसा तेमकां थँक्यू म्हणटलो की तुमच्या फोर्साचेर आज आमी हांगा पावलात आनी आमकां आशा आसा रोहनबाब देसाय मुखार काल सुद्दां व्हडलो इन्सिडेंट जालो आनी आमी मेजॉरिटी रावन आज तेका बीसीसीआयक धाडलो. हो बरो न्यूज आतां तेगे तोंडान आमकां आयकोंक मेळटलो. तुमकां सगळ्यांक आमी थँक्यू म्हणटा. थँक्यू. क्वेश्चन कितें आसता काय सीसीसीआय नॉमिनेशन केलें प्रोसेस बीसीसीआय नॉमिनेशन प्रोसेस स्टेटस सी बीसीसीआय नॉमिनेशन आमकां मेल 9 तारखेर आयिल्ली 9 तारखेर 6 तारखेर आयिल्ली आमकां एज अ जॉयंट सेक्रेटरी आय ऑल्सो रिसीव दॅट मेल. सो म्हाका 6 तारखेर मेल आयली म्हणून कळ्ळी. मागीर हांवें हांकां 7 तारखेर विचारलें 7 का 8 तारखेर आमच्या जॉयंट सेक्रेटरीक विचारलें की बाबा मेल आयल्या अशी तुमी मिटींग कॉल आउट केले का म्हणून. तो म्हणपा लागलो ना मिटींग बी अजून काय कॉल आउट करूं ना म्हणपा लागलो. सो मागीर हांव रावलो न्हू तारखेर शेनवार आयतार जालो सोमाराक रावलो हांव की अरे बाबा कितें करता तुमी मिटींग कॉल आउट करा कित्याक this is the only opportunity we get once in 3 years where Goa can go and vote for the BCCI election. So तो म्हणपा लागलो ना. सो ओवरऑल आतां अशें दिसून येवपाक लागलें जसो जसो टायम वता तसो दिसून येवपाक लागलें की मिटींग घेवपाची इंटेन्शन क्लियर नाशिल्लें. पूण मागीर हांवें ताका सांगलो की तूं मेल घाल आनी थ्रू मेल तूं कन्वे कर प्रेसिडेंटाक आनी मिटींग माग म्हणून घेवपाचें आनी युअर टेक अ डिसिजन कितें तुमचें डिसिजन आसा तें की इट इज ऑन रेकॉर्ड. And I think when the managing committee had filed a petition in the court, all the majority 5 members had filed a petition in the court. In that petition, they have annexed those mails also, which was returned to the president, to which president till today never replied to that mail. So, 5 जाणांनी घातले. टाइम वॉज टिकिंग इन. कोणाक म्हणजे इंटेन्शनच नाशिल्लें आनी परत इट वॉज अ सॅड. पूण एनी विच वेज कोणाची इंटेन्शनाक कोण थारोवपाक शकना आनी हांवूय काय करपाक शकनालो. सो आय टोल्ड हिम यू विल डू वॉट यू वॉन्ट नाजाल्यार यू विल गो टू द कोर्ट एंड हॅव दॅट मिटींग. यू कॅनॉट मिस आउट ऑन द ऑपॉर्च्युनिटी वेर इन अ स्टेट कॅन गो अँड डू अ वोट. सो दे वेंट टू द कोर्ट आनी कोर्टान जाली भासाभास आर्ग्युमेंट जालो सगळे. तेणी तेंची बाजू मांडली की कित्याक लागून करपाक जायना कित्याक लागून करपाक जाता. आमचे लॉयरांनी तांची जे पिटिशन दाखयले तेंचे लॉयरांनी तेंची बाजू मांडली आनी कोर्ट पास्ड एन ऑर्डर. ती ऑर्डर तुमकां मेळ्ळी आसतली. इट इज ऑनलायन आय थिंक. सो कोर्टान ती ऑर्डर दिली की तुमी इमिजिएटली 2 मिटींग घेयात. मिटींगेन तुमचे जे कितें डिस्कशन जाता ते डिस्कशन बिफोर 8 o'clock म्हणजे काल 8 पयलीं ते धाडून दिया म्हणून. सो इट वॉज अ क्लियर ऑर्डर आनी ऑर्डरीन आमचे आर्ग्युमेंट कितें आशिल्लो तोय घातला विच द रिझोल्युशन विच दे हॅड गिवन थ्रू द मेल की 5 मेंबरांनी म्हाजें नांव प्रपोज केल्लें आनी थंय रिप्लाय कांय येवं नाशिल्लो. ते मेल लायिल्ले आनी तांचो जो आर्ग्युमेंट आशिल्लो दॅट इज ऑल्सो इन द कोर्ट ऑर्डर. आनी आफ्टर दॅट कोर्ट हॅज गिवन द जजमेंट सेइंग की तुम्ही मिटींग घ्या 2 आणि बिफोर 8 o'clock you will decide and send the name, but you should send the name before 8 o'clock. You have to send the name before 8 o'clock. I think it is very clear. I will read it out. This is the order. The order, it clearly says it is open for the members to deliberate and take a decision upon forwarding a nomination to the BCCI before the scheduled timeline. Needless to state that the nomination/representation shall be forwarded to the BCCI before the timeline fixed by it. In view of the above observation, the petition stand disposed of. So, हांगा clearly सांगता की तुम्ही उलया डिस्कशन करा आणि नाव धाडून दियात म्हणून. 2 त्या प्रमाणे मिटींग जाली. मॅनेजिंग कमिटीचे सगळे मेंबर प्रेझेंट आशिल्ले. 5 मेंबरांनी परत माझे नाव नॉमिनेट केले. पण त्याच्या नंतर खंय तरी दुर्दैवान कोणाचे विचार वेगळे असता. हांव ताचेर काय उलोवपाक सोदना कारण हांव फक्त तुमकां प्रोसेस सांगपाक शकता आणि लिगल
तेंच्यांनी बॅटल कशी लढयली तेंय हांव सांगपाक शकता. And I'm very thankful to this managing committee, the members of 5, who stood not by me, हांव म्हणना, but they stood by the cricket, they stood by the state of Goa. कारण हो गोंयचो रायट ते म्हाजे हक्काक लागून झगडनाले, ते आपले स्टेटीचे असोसिएशनाचे हक्का खातीर लढताले. आता सॉफ्ट कॉर्नर म्हाजे कडेन आहात रोहन, कित्याक आय वॉज अपॉइंटेड एज अ जॉईंट सेक्रेटरी. सो तांकां दिसतालें की परत आमकां स्टेटीक जर ती ऑपॉर्च्युनिटी मेळटा जाल्यार नथींग लायक इट, कारण गोंयचे रिप्रेझेंटेशन मेळप हें गोंयकारा खातीर अभिमानाची गोष्ट आसता. आनी खंय तरी तांकां दिसतालें की रोहन तूं ट्राय कर, ह्या फावटी आमी तुजेंच नांव धाडटले, कारण यू आर अ करंट जॉईंट सेक्रेटरी, सो तुका परत ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्यार ती आमचे गोंयची क्रिकेटी खातीर बरी जातली. दॅट इज द ओनली रिजन दे वर पुशिंग ऑन मी, अदरवायज दे वर पुशिंग फॉर द रायट ऑफ द स्टेट ऑफ गोवा. सो तांकां हांव थँक्यू म्हणटा, कारण तेंच्यांनी ते केलें आनी त्या मिटिंगेक तेंच्यांनी परत एज अ मेजॉरिटी, कारण यू नो फायनली इन अ डेमोक्रेसी इट इज अ नंबर ऑफ गेम, रायट फ्रॉम टॉप टू बॉटम. खंयचें इलेक्शन जावं, खंयच्योय कमिटी जावं, इट इज अ नंबर गेम. सो हें हाडोवपाचो प्रयत्न केलो आनी ते लास्ट 8 पर्यंत तें नांव आनी तें रिझोल्युशन गेलें ना. जीसीएतल्यान जें वचपाक जाय आशिल्लें, गोवा क्रिकेट असोसिएशनांतल्यान जें वचपाक जाय आशिल्लें, कारण सगळे म्हणटा की क्रिकेट फर्स्ट, आमी वी आर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. आनी आय डोंट नो, आय एम पार्ट ऑफ गोवा क्रिकेट असोसिएशन. तुमच्यातले खुबशे जाणांनी म्हाका क्रिकेट खेळटा आसतना पळयलो आसतलो. आमचो क्लबूय आशिल्लो पूण तो आयज ना. त्या अशेंच ह्याच कारणाक लागून अशेंच खंय तरी जेन्ना खुबशे कितें जालें तितूनय हांव वचना, पूण तो भायर उडयलो क्लब. पूण आयज जेन्ना हांव जॉईंट सेक्रेटरी म्हणून गोवा क्रिकेट असोसिएशनान काम केलां, ह्याच मॅनेजिंग कमिटी मेंबरां बरोबर, हेंच्याच बरोबर काम केलां आनी बरे भशेन काम केल्लें तुमीय पळयलें आसतलें. ज्या दिसा जॉईंट सेक्रेटरी जाल्लो तेन्नाय म्हाजे बरोबर कोण कोण बरोबर आशिल्ले तेय तुमी तुमच्या दोळ्यांनी पळयलें आसतलें. पण दुर्दैवान 6 म्हयन्यांनी अशें कितें चेंज जालें हो आयज क्लबाकय प्रश्न आसा, गोंयकारांकय प्रश्न आसा की रोहन कितें जालें काय म्हणून. कारण 6 म्हयने पयलीं जेन्ना हांव जॉईंट सेक्रेटरी जावन गोंयांत येयल्लो तेन्ना तुमी म्हाजे बरोबर कोण लोक आशिल्ले ते पळयल्ले. जेन्ना हांव सेक्रेटरी जाल्लो तेन्ना तुमी म्हाजे बरोबर कोण लोक आशिल्ले ते पळयले. पूण ह्या 2 वर्सांन अशें कितें घडलें की हांवें कितें वायट केलें काय आनी कितें वेगळो विशय आशिल्लो. पूण वॉट एव्हर सेड एंड डन, इट इज अ ओपिनियन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. सो आय विल नॉट से एनीथिंग अबाउट इट एंड आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑल्सो. पण आय एम जस्ट टेलिंग, सिन्स यू आस्क्ड, आय एम जस्ट टेलिंग यू द फॅक्ट वॉट हॅड हॅपन्ड येस्टरडे. कारण सगळ्यांक प्रश्न आसा, कारण आयज आमी पळयला न्यूजाचेर 2 न्यूज आयल्या, पेपरांची नावं घेना पण एक पेपरार आयला की म्हाजो मार्क मोकळो, दुसऱ्या पेपराचेर आयला की खंय तरी ब्रेक लागलो, म्हाजी विकेट पडली. विकेट म्हाजी कशी पडपाक जाय, म्हाजी विकेट पडटली हांव सामकी विकेट वतली तेन्ना. आतां विकेट आमची पडपाक शकना, ही विकेट पडलेली गोंयकाराची आनी गोंयकाराची हक्काची. पूण ती विकेट आमी तशी पडपाक दिवची नासले, कारण आमी सदांच क्रिकेटी खातीर काम केलां. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जालो हो, आनी म्हाका नाका आशिल्लें की कंटेम्प्ट ऑफ कोर्टाक फक्त 2 जाण मनीस नाशिल्ले, हेय 5 आशिल्ले. दॅट ऑर्डर वॉज फॉर द मॅनेजिंग कमिटी अँड नॉट ओन्ली फॉर 2 पीपल. फाल्यां सकाळी ह्या 5 जाणांनी जर जे मॅनेजिंग कमिटीन जे मेंबर आशिल्ले ते 2 सोडून बाकीचे 5 जण मेंबरांनी पिटिशनरांनी जी केस घातिल्ली तेंच्यांनी नांव धाडून आशिल्ले जाल्यार तांकांय तो कंटेम्प्ट लागतालो. कारण court had ordered to take a managing committee, decide and then send the name. So they were also answerable to the court. So हांवें तांकां सांगलें की तुम्ही हायकोर्ट ऑर्डर लाया, तुमची जे कितें डिसिजन आसा. ही वॉज अ जॉईंट सेक्रेटरी एंड ही हॅड ऑल द पावर्स टू डू दॅट आणि अकॉर्डिंगली ही हॅड सेंड दॅट नॉमिनेशन, मिनिंग माय गोवा क्रिकेट असोसिएशन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझे नाव मुखार केल्लें. आणि सत्यमेव जयते, कारण एक म्हणटा सत्य परेशान हो सकता है पराभूत नाही, हो एक म्हण आसा आनी आयज तशेंच जाल्लें आसा. कारण जे तेणी धाडिल्ले एज पर द हायकोर्ट, तेणी हायकोर्टाचे ऑर्डर मानून जे नाव धाडलेले ते आयज खंय तरी एक्सेप्ट जाला आणि गोवा क्रिकेट असोसिएशनाक हो हक्क मेळ्ळा आणि ही आमकां आयज परत अभिमानाची गोष्ट आसा. हांव म्हाजें वेगळें, म्हाजे नंतर आयज आमकां रायट मेळ्ळा. हांव नॉमिनेशन फायल करतलो, जॉईंट सेक्रेटरी जातलो काय कोण जातलो ही वेगळी गजाल, ही हेजे नंतर जाता. पयली सुवातेर आमकां हक्कच मेळपाक लागून खंय तरी म्हाका दिसता प्रयत्न जाल्ले की म्हाजी विकेट उडयली, हें जालें तें जालें. पण ही म्हाजी नाशिल्ली विकेट, ही गोवा क्रिकेट असोसिएशनाची विकेट उडोवपाचो प्रयत्न आशिल्लो. तो आमच्या ह्या मॅनेजिंग कमिटी मेंबरांनी खंयच सक्सेस जावपाक दिवना आणि ते तेजे रायटाचेर आणि त्यांच्या घटनेच्या आधारार जे आमचे कॉन्स्टिट्यूशन सांगता त्या कॉन्स्टिट्यूशनाच्या आधाराचेर ते मुखार सरले आणि हांव तांकां कॉंग्रॅच्युलेट करता आयज. कारण हो जर तेणी स्टेप घेवन आशिल्लो जाल्यार आयज आमकां पूर्ण देशभर लज जातली आशिल्ली. कारण
ह्या पूर्ण लिस्ट जर तुम्ही पळयला आसतले प्रत्येक स्टेट हेजेर तेंचो रिप्रेझेंटेटिव्ह आसा आनी गोवा क्रिकेट असोसिएशनाचे मुखार रिप्रेझेंटेटिव्ह नासता आसलेलो, गोवा क्रिकेट असोसिएशनाचे नाव थंय नासता आशिल्ले आनी ही लज आमकां आसता आशिल्ली. आनी जेन्ना हांव जॉयंट सेक्रेटरी आसा बीसीसीआयन तेन्ना ही म्हाज्या खातीर तितलीच लज आशिल्ली, कारण हांव म्हाजी स्टेटीचे एक वोटिंग रिप्रेझेंटेटिव्ह थंय ना आमच्या स्टेटींतल्यान, ही आमकां लज जाता आशिल्ली. ती म्हाका दिसता ह्या मेंबरांनी ह्या गोवा क्रिकेट असोसिएशनाची लज खंय तरी दवरली आनी बाकीच्यांक हांव फक्त काय म्हणपाक शकना, बेटर सेन्स प्रिवेल. कोण आपले पर्यंत प्रयत्न करता तेंच्यांनी प्रयत्न करत रावचे, आमचे पॉझिटिव्हली आणि सकारात्मक विचार घेऊन मुखार सरपाचो आसता आणि गोयची क्रिकेट बरी करपाची आसता आणि हे आमी करीत रावतले. आयज तुमच्या मुखार आमी हे पॅनल दवरला ते खंय तरी निवळ आणि कांयच कसलेच डाग नासतना आशिल्ले मेंबर दवरल्या. क्लबांनी हेजेर एकांतान विचार करचो की आमकां कितें जाय. फाटली 20-25 वर्सां हांवें तुमकां डेटी सांगून आणि अमाउंट सांगून हांवें तुमकां सांगला की स्टेडियमाचो कितलो बोवाळ जाला आणि प्रत्येक जण येता तेन्ना स्टेडियम बांदता म्हणटा. हांवूय म्हणटालो जेन्ना 22 सेक्रेटरी जालो तेन्ना हांवेंय म्हणलेलें की आमी स्टेडियम बांदतले, पण खंय तरी 2 फ्रॅक्शन आशिल्ले. आयज तुमकां खुबशे खानार हात घालून दिसता, खंय तरी 22 वेगळे आशिल्ले, आयज खंय तरी ते एक जाल्या. आणि हांवें तेन्ना काम केलां जेन्ना 2 अशे आशिल्ले आनी हांव मदीं एकटो सगळ्यांक घेवन वतालो बरोबर आनी गोंयची क्रिकेट मुखार हाडपाक आनी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक लागून प्रयत्न करतालो. तुमकां जाणा आसता, तुमी हांव चड काय उलयना कारण खुबशे आमी बरी कामां केल्या. हांव एकच एक संदर्भ दिता. जेन्ना गोवा गव्हर्मेंटान हो चिकालेचो एसएजी ग्राउंड बांदलो, चिकालेचो तो तुमी गेल्ले आसतले ओपनिंगाक. चिकालेचो ग्राउंड आमी गोवा क्रिकेट असोसिएशनाक म्हणजे अंडर घेवपाक आमी सक्सेसफूल जाले. आमी गोवा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कडेन आमी MOU केलो आणि तो ग्राउंड आमचे कडेन घेतलो आणि हे आमी आमच्या मॅनेजिंग कमिटी रुपेश बाब आसतलो, रुपेशान हितून खूप परिश्रम घेतलेले. बाकीचे जे मेंबर्स आमचे बरोबर आशिल्ले आनी हांव सेक्रेटरी आशिल्लो तेन्ना, आणि आमी तो चिकालेचो ग्राउंड जो वास्कोकारा खातीर MPTचो ग्राउंड आशिल्लो, थंय आयज क्रिकेट जायना. वास्कोन एकूय ग्राउंड नाशिल्लो तेन्ना आमी जेन्ना 22 जेन्ना हांव आयलो सेक्रेटरी म्हणून तेन्ना आमी चिकालेचो ग्राउंड MOU करून आमी वास्कोकारा खातीर हो ग्राउंड रेडी करपाक शकले. आयज तुमी जाणा आसतले हे डिजिटलायज वर्ल्ड जाला. प्रत्येक गोष्टी आमकां मोबायल एपाचेर मेळटा, प्रत्येक गोष्ट आमी मोबायल एपाचेर आनी इंटरनेटाचेर पळयता. गोवा क्रिकेट असोसिएशना खातीर आमी क्रिक हिरोज म्हणून आमी मोबायल एप डेव्हलप केलो तेन्ना हांव सेक्रेटरी आशिल्लो आनी आमी हे डिसिजन घेवन हो मोबायल एप गोवा क्रिकेट असोसिएशना खातीर आमी रेडी केलो तुमकां सगळे क्लबा खातीर. कारण प्रत्येक क्लब A, B, C डिव्हिजन खेळटा आणि खुबशे भुरगे डिव्हिजन मॅचीस खेळटा. तांकां स्कोर कार्ड, त्यांचे स्टॅट्स, त्यांनी आपल्यान कितले विकेटी काडल्यो, कितें काडले, हे सगळे तांकां मोबायलाचेर अवेलेबल करून दिवपाचे खुबश्यो गोष्टी आमी करीत रावल्ले. आणि आमी गोंयचो क्रिकेटीचो स्तर आणि तसोच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर. आयज तुमी MCC मडगांव क्रिकेट क्लब, पणजे जिमखाना असे आमचे एक नामांकीत असे क्लब गोवा क्रिकेट असोसिएशनाचे एफिलिएशन आसा. त्या क्लबांचे आयज तुमी इन्फ्रास्ट्रक्चर वचून पळयात दाखयता. त्या क्लबांचे इन्फ्रास्ट्रक्चर वचून पळयात. हे सगळे करपाक आमी हातभार लायला. ते स्वताक हांव तांकांय कॉंग्रॅच्युलेट करता, पणजी जिमखाना आणि मडगांव क्रिकेट क्लबाक, कारण ते प्रामाणिकपणान आपले सगळो स्टेडियम हे सगळो रेडी करपाक खूप प्रयत्न करता. आमच्या कडेन कागाळी करता की GCN आमकां असो हेल्प करपाक जाय, हे करपाक जाय. आमी सदांच पॉझिटिव्हली तांकां अप्रोच दवरून तांची ज्यो कितें गरजो आशिल्ल्यो तांकां खंय तरी उलो मारले तेन्ना आमी पावल्या. आणि फक्त कित्याक क्रिकेट बरी जावपाक जाय म्हणून आमी हे सगळे केले आणि आयज तो इन्फ्रास्ट्रक्चर खंय तरी रेडी जाला अशें म्हाका दिसता. सो ह्यो खुबश्यो गोष्टी आशिल्ल्यो तितून आमी मुखार सरल्या आणि आता तो टर्म सोंपला आणि आता आमी नेक्स्ट इलेक्शनाक वता. तेन्ना क्लबांनी हांव परत एकदां क्लबां कडेन रिक्वेस्ट करता, आमकां नो डावट आमकां खुबश्या क्लबांनी आमकां पॉझिटिव्ह अप्रोच दिला आणि क्लबांच्याच उतराचेर आमी मुखार सरल्यात. आणि काल हांवें अक्षरशः अनुभवलें, कारण हेज्याकय म्हाका दिसता वायट कांय जावपाक शकनाशिल्लें, कारण जें जाल्लें आमी सगळ्यांनी पळयल्लें. पूण आयज मुखार आमी पॉझिटिव्हली मुखार या, सगळ्याचो साथ घेवन मुखार या, सगळे बरोबर येवया आणि सगळ्यांनी हे परिवर्तन आमी घडोवन हाडया अशी म्हाका उलो मारपाची आसा. आणि प्रत्येक क्लबाक रिक्वेस्ट करपाची दिसता की ह्या फावटी आमी हो जो चळवळ जी आसा आणि इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमाची जी चळवळ आसा ताका खंय तरी पूर्ण विराम दिवया. आणि म्हाका खात्री आसा की 2025 16 तारखेर क्लब येवन ह्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमा खातीर वोट करतले.
आनी आमकां खंय तरी हितून यश मेळोवन दितले अशें म्हाका खात्री आसा. देव बरें करूं. तुमचे हे आसा त्या हायकोर्टाचे ऑर्डरीक लागून जाले काय तुमच्या रिझोल्युशनाक लागून रिप्रेझेंटेशन? सी हायकोर्टान ऑर्डर पास केल्ली, रिझोल्युशन वॉज ऑलरेडी मूव्ड. आतां हांव सांगपाक शकना, हांवें विथ माय लिगल टीम लॉयर्सांनी जे आमकां कितें सांगिल्लें की तुमी अशें करा तें आमी केलें आनी इट वॉज एक्सेप्टेड. सो म्हाका खबर नाशिल्लें की हायकोर्ट कित्याक लागून जालें तें हांव तुका सांगपाक शकना, कारण आमी डॉक्युमेंट सगळो करून धाडिल्लो. हांवें फॉर्मय भरिल्ले एज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हांवें फॉर्मय फिल केल्लें आनी आमी तें धाडिल्लें. तुम्ही मेल कितल्यांक धाडलो? आमी 8 पयलीं धाडिल्लो मरे, ताणीच धाडिल्लो मेल, जॉयंट सेक्रेटरीनच धाडिल्लो. सायन मारपाक दिले कोणे केले? सायन मारपाक दिले कोणे केले? बिकॉज मिटींग जाता सायन कितें मारता तुमी? सायन मारपाचे पळय क्लॅरिकल जॉब आसता तो सीईओचा आसता. जेन्ना कोर्टान ऑर्डर दिली आनी जेन्ना मेजॉरिटी मेंबर्सांनी जेन्ना सांगलें रिझोल्युशन पास जालें मिटिंगेन, तेन्ना इट इज अ सीईओज ड्युटी. हांव बीसीसीआयन आसा, आमचो सीईओ कसो करता काम तें आमी पयला. बाकीच्या खुबशे स्टेटींनी कशें सीईओ काम करता तेंय पयला. आतां सीईओ पर्सनल हेजेर एकच मनशा कडेन जर इन्स्ट्रक्शन घेतलो आनी ट्रेजरराचे जॉयंट सेक्रेटरी ह्या मॅनेजिंग कमिटीचे जर कांयच आयकून घेवचो ना, तशातली गोष्ट तशें असोसिएशन चलना. कारण हें पर्सनल ऑफिस कोणाचें चलपाक शकता, असोसिएशन रिझोल्युशन तुमकां मेळ्ळें? खंयचें रिझोल्युशन मेळ्ळें? रिझोल्युशन आमी 5 जाणांनी सायन केल्ली. ते तुमचे कडेन ते आमचे कडेन आसा, तेच रिझोल्युशन धाडलें न्ही आमी. 5 जाण दोन नांव ना 2 एक 5 मेजॉरिटी आनी एक नाव प्रपोज करतात आनी 2 नाव कशें तेच सांगता न्ही तुका. अशें खूब जातलें ते सोडतीतून आमी वचया नाका. 5 मेंबर सांगता एक नाव प्रपोज करता, मागीर 2 नाव कशी येवपाक शकता? 2 नाव धाडपाक शकना, एकच नाव धाडपाक शकता. तुमचे 5 मेंबरांनी जे डिसिजन घेतलेलो रिझोल्युशन तो तुम्ही बीसीसीआय धाडलो? हय, जॉयंट सेक्रेटरीन हें केलो. महेश सर, तुम्ही ऑलरेडी चेस असोसिएशनचे अध्यक्ष आसा. आता दॅट इज डिफरंट इश्यू. वी आर हियर फॉर द क्रिकेट. एकूच हांव ऍड करूंक सोदता हितून की मॅनेजिंग कमिटी चलता ही आमच्या कॉन्स्टिट्युशनान चलता. आमचे जे कॉन्स्टिट्युशन आहा त्या प्रमाणे मॅनेजिंग कमिटीन काम करपाक जाय. आनी हे क्लब 107 आहा तेणे एक कॉन्स्टिट्युशन घडिल्लें. कॉन्स्टिट्युशन प्रमाणे समज आमकां परते कॉन्स्टिट्युशन फॉलो करिना म्हणून आमकां कोर्टान वचचें पडटा 1-2 मनशां खातीर, जाल्यार ते सामकें चुकीचें आहा. हे केन्नाच घडना, खंयच घडना. आमकां सगळो रायट आमचो मेळपा खातीर आमी परते हे मॅनेजिंग कमिटीचे मेजॉरिटी आहा ते परते कॉन्स्टिट्युशन घेवन कोर्टान गेला. आनी सांगपाचें म्हणल्यार एकूच सांगता, सत्यमेव जयते. आनी आमी सत्याक झगडले आनी सत्य आमच्या बरोबर आसा म्हणून आमकां कोर्टान सुद्दां आमच्याच बरोबर आमच्याच बाजून निर्णय दिलो, म्हणजे जे आता मॅनेजिंग कमिटी आसा ती. सो त्या खातीर हांव तुमकां एकूच सांगता की आमी जे आतां सुद्दां करतले, आमी आतां जी मॅनेजिंग कमिटी नवी येतली ती कॉन्स्टिट्युशन प्रमाणे काम करतले आनी ही आमी गवाही दिता तुमकां आनी हेजेर आमी रावतले ठाम. समज खंय कॉन्स्टिट्युशन खंय कितें आसा जाल्यार आमी ते मेजॉरिटी पास करून घेतले. हे करपाक जाय कित्याक थंय खंय तरी त्रुटी आहा ती भरून काडपाक जाय. आता तुम्ही तुमचा पॅनल घातला, GCA secretary. You have not decided to contest it, but you are joint secretary at BCCI. What is better, GCA or BCCI? Cricket is important. Wherever we go, we do something for the cricket. गोंयान आसले तेन्नाय हांवें क्रिकेट केली, बीसीसीआयन गेलो तेन्नाय क्रिकेट केली आनी क्रिकेट करपाचोच आमचो उद्देश आसा. आतां बीसीसीआय वचोन सपोज म्हाका हो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम करपाक हेल्प जाता जाल्यार ही हेज्याकूय व्हडली गोश्ट नासतली. कारण हांव जर थंय उरलो आनी आमचे पॅनल जर निवडून आयले जाल्यार म्हाका दिसता हो जो स्टेडियमाचें जें आमी स्वप्न पळयलां तें स्वप्न म्हाका दिसता हें फुडलीं 2 वर्सां भितर खंय तरी साकार जातलें. आनी म्हाका खात्री आसा, हांव कॉन्फिडंटली ह्यो गोश्टी सांगता, हांव बेश्टी उलयना. कारण पॅनल हें इम्पॉर्टंट आसता खंयचेय गोश्ट करपाक. कारण आमी फाटले खुबशे फावटी पळयलां ते पॅनल ना जाल्यार जायना. सो तेजे खातीर हे पॅनल इम्पॉर्टंट आसा. प्रत्येक मनीस येवप, कारण एक विचारान जेन्ना मुखार सरता मनीस तेन्ना खंय तरी ताका एक ताजो जो विजन आसता तें खंय तरी कंप्लीट जावपाक सक्सेस जाता. सो क्रिकेट इज माय आन्सर. कारण हें बरें तें बरें हांव कांयच म्हणना. ही म्हाजी स्टेट आणि गोवा क्रिकेट असोसिएशन is from where I gone to BCCI. So Goa Cricket Association was my priority and it will always remain as my priority. But yes, BCCI पावतकीर
काम करपाक मातशी इजी पडटा, कारण गोवा क्रिकेट असोसिएशना खातीर खुबश्यो गोष्टी अवेलेबल करून दिवपाक मातशी मदत जाता. ना जाल्यार खंय तरी आमी फाटल्यान उरता. इतली वर्सां आमी पळयला. आयज जेन्ना हांव सेक्रेटरी आशिल्लो तेन्ना आमी खुबशे फंड आमचे ट्रेजरीन हाडपाक शकले. जवळ जवळ बऱ्यातले जे आमचे ग्रांट्स पेंडिंग उरिल्ले ते जेन्ना हांव जॉईंट सेक्रेटरी जालो आनी सेक्रेटरी आशिल्लो तेन्ना म्हाजी गुडविल वापरून आनी आमी रिक्वेस्ट करून ते आमी हाडपाक शकले आनी पॉसिबल जाले. आनी अश्यो गोष्टी आसता त्यो इजी जाता. रोहन सर जीसीए खंय फाटी पडली इंटरनॅशनल स्टेडियम बांदपा खातीर तुमकां दिसता? ते आता पळय, हांव 2022 सेक्रेटरी जाल्लो. तुका हांवें डेटी वाचून दाखयल्यो, तुका प्रेसिडेंटूय जाल्यार वाचून दाखोव. म्हाका कडेन तेय डिटेल आसा 2010 ते 2012. म्हाका दिसता आमी वी शूड बी थँकफूल टू दयानंद नार्वेकर सर, कारण जेन्ना ते सरकारान आशिल्ले तेन्ना डेप्युटी सीएम आशिल्ले आनी IT मिनिस्टर आशिल्ले. त्याच्या प्रयत्नान म्हाका दिसता पर्वरीचो ग्राउंड रेडी जालो. तो सरकारान नाशिल्लो जाल्यार तो पर्वरीचो ग्राउंडूय जायनाशिल्लो आनी त्याच्याच टायमार तेणी सांग्यावयलोय ग्राउंड केलो. सो सरकाराचो रोल कितलो इम्पॉर्टंट आसा ते हेजे वयल्यान कळोन येता आनी ही आमची हिस्ट्री सांगता. कारण नार्वेकर सरान हे दोन्ही ग्राउंड बांदलेले, पर्वरीचो आनी सांग्यावयलो, आनी ते ग्राउंड सोडले जाल्यार म्हाका दिसता जीसीए कडेन आमचे कडेन ग्राउंडाची कमी आसा. आमी MOU कितले केले, पिची कितल्यो केल्यो, पिचीचेर गेमी खेळपाक शकना. गेम क्रिकेट करतलो जाल्यार आमकां ग्राउंड जाय आनी ग्राउंड करतलो जाल्यार आमकां खंय तरी एक बरें पॅनल जाय आनी सरकाराचो सपोर्ट जाय. सरकाराक तुमी बायपास करून ते तशें जावपाक शकना. सरकार हो इम्पॉर्टंट, कारण आमकां ज्यो परमिशन हे सगळे जाय ते सरकारच दिवपाक शकता. सरकार म्हणटा की जीसीए कडेन पेंडिंग जायना म्हणून, कित्याक सरकारान सगळो लँड बी तुमकां अलॉट केला म्हणटा. सरकारान लँड अलॉट केला. आता म्हाका सांग, 2010 थिवी ग्राउंड घेतलो. थिवी ग्राउंड दिल्लो न्ही, मागीर तो परत घेतलो आसतलो. मागीर तुमी 45 कोटी मोडले आनी 2012 मावळिंगे घातलो. आता मावळिंगे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम बांदपाकच ग्राउंड घेतिल्लो न्ही तेन्नाचे कमिटीन. 45 crores बेश्टो कोणी मोडटा, ग्राउंड बांदपाक लागून जागो घेतलो. आता हो जागो घेतला आसतना परत धारगळे वचोन परत आनी 10 कोटी मोडून घेतलो आनी खंयचे कडेन काय ना. मागीर हेंचे आन्सर कोण दितलो आमकां? जीसीए फॉल्टान म्हणटा तुमी? जीसीए फॉल्टान म्हणना, हितून मॅनेजिंग कमिटी हे विजन आसपाक जाय की आपण जे घेतला हातीन ते करतलो म्हणून. प्रत्येक मनशान जर स्वताचो स्वार्थ पयलो जाल्यार भितर काय खंयचे कडेन काय जावचे ना. अरे हेजी आता ह्या क्लबाक आन्सर कोण दितलो? हे कित्याक करूना ते इतले वर्सां? आता 2010 हांव नाशिल्लो, 2012 ते 15 हांव ना, 2018 हांव ना. मागीर ह्या कमिटीन हे 3 ग्राउंड कशे, 3 जागे कशे जाले ते कोण आन्सर करतले हांकां? बरं, हे जाग्या भितर तुम्ही खंय करतले? आता आमी जाग्या भितर आता जो जीसीएचो सेल्डीड करून जो आमचे मालकीचो जो जागो आसा थंयच करचो पडलो ना. लिजार आसा तो कसो करतले आमी ग्राउंड? सो तुम्ही वन मावळिंगे प्रेफरन्स? आमी वन मावळिंगेक प्रेफरन्स दितले आनी आमी हितून भितर म्हाका कांयच दुमत करपाचें ना आनी म्हाका क्लबाचे मदीं एक कन्फ्युजनूय क्रिएट करपाचें ना. आमी मावळिंगे करतले, कारण दारगळेचो म्हाका दिसता ग्राउंडाचेर ही ओन प्रॉपर्टी आसा आमची आनी दारगळेचेर खुबशे चॅलेंजीस आसा. कारण त्यो म्हाका दिसता खंय तरी आमी भायरय घालपाक शकले ना आनी इवन क्लबा कडेन कम्युनिकेट करपाक पावना. मोस्ट ऑफ द क्लब्स हॅव ऑप्टेड फॉर दारगळ, नो? No, it is nowhere. Most of पण आता तुम्ही मावळंगे फायनल तुमचं क्लब जिंकते. आमचे क्लब केलेले मावळंगे फायनल आणि आम्ही बेधडकपणे आमचे पॅनल येले. आम्ही पॅनल येले जाल्यार आम्ही बेधडकपणे गोंयकारा खातीर 2027 पयलीं म्हणजे 2025 एक हे इलेक्शन जावन 2-4 महिन्या भितर आमी कामाक हात घालतले. Would you contest BCCI any post election? It depends. I have not decided as yet. सरकार तुम्ही पहिले गावांचे सगळ्याकडे टेटलो नाका, सेक्रेटरी पदाक तिगा जाणांचे नांव ते कशें पळयता? डेमोक्रेसी, ही डेमोक्रेसी आमकां जाय ना रे. ही डेमोक्रेसी जाय. आयज म्हाका दिसता आयज आमी जर हे परिवर्तन हाडून आशिल्ले जाल्यार इलेक्शनय जावचें नासलें. हे आमी मुखार सरल्या म्हणून इलेक्शन जाता, नाल्यार 24 ऑगस्टाक इलेक्शन जाल्लें. आता हे 16 सप्टेंबर जाता ते ह्या मॅनेजिंग कमिटीक लागून 16 सप्टेंबरान जाता म्हणून तो 3रो मेंबर हा पळय तो ह्या इलेक्शनाक रावपाक शकलो. आनी बाकीचे क्लबय हेजे मुखार बाकीचे क्लब स्वता स्वखुशेन जेका काम करपाची उमेद आसा आनी जेका धडाडी आसा काम करपाची, कोणाचे दबावाचे अंडर काम करपाची संवय ना आनी मुखार वचून बरें करपाची गरज आसा पळय, तो हेजे मुखार इलेक्शन लडोवपाक शकतलो. अफेक्ट ना. सी इट इज अ
इट्स अ रिव्होल्युशन. तुम्ही जाणा ही अशी स्टेप केन्ना कोणी घेवनाशिल्ले आणि इतले क्लब केन्ना बरोबर येवूंकय नाशिल्ले एक कडेन अशी इलेक्शन लडोवपाक. हेजे पयलीं जीसीएची इलेक्शन अशी जायच नाशिल्ली. आयज तें जाता. हो चेंज जावपाक जाय आणि ही काळाची गरज आहा हो चेंज जावपाची. नाजाल्यार हें जावपाक शकना. अशें क्रिकेट चलना. रोहन सर, प्रश्न सेंटराक तुमचे गव्हर्नमेंट आहा, स्टेटीकय तुमचे गव्हर्नमेंट आसा. जीसीएन सरकार जाय जीसीएचो प्रेसिडेंट म्हणटा आमकां सरकार कडल्यान कामां आमची करता, सरकार म्हणटा जीसीए कडल्यान अप्रुव्हल ना. सो घोडा काय महेश बाब, तुमका एक प्रश्न आसा. जीसीएचो इतिहास आसा. आता तुम्ही सगळे एकडे बसतात, 2.5 वर्सां भितर फुटतात, परत येतात, तसे तुमचे पॅनलाक जातले. फ्युचर बद्दल काय उलोवंक शकना पण ना हांव सांगता व्हडल्या लेवलीचेर फ्युचर बद्दल कांयच कोणूच सांगू शकना. तूं सांगू शकता तूं आज गोमंतकान गोमंतकान आसतलो 3 वर्सां सांगू शकता. आय एम कम्प्लिटिंग आमच्या पण तो पॉलिटिक्सान ना रे. तो पॉलिटिक्सान ना. आम्ही पॉलिटिक्सान तुम्ही पॉलिटिकली लिंक आहात तुम्ही मागीर. ना एकूच सांगता तुमकां. उत्तर द्या. हांव तुका एकूच सांगता. हांव एकूच सांगता तुमकां. एकूच सांगता. आमी एक क्लबाचे रिप्रेझेंटेटिव्ह आयल्या. कोणाच्या दबावान येवना किंवा कोणे सांगू ना की बाबा फॉर्म भर म्हणून. आमी सगळ्या क्लबांनी आमकां सांगला की तुम्ही फॉर्म भरचे, परिवर्तन हाडपाक जाय म्हणून आमी जमल्या. आम्ही एकी दवरपाक कित्याक करतले कितें सांगा. ना एकी दवरपाक म्हाजो प्रयत्न आसतलो. आमी प्रयत्न न्ही. आमी जेन्ना इतले डिफिकल्ट टायमान जेन्ना आमी बरोबर रावले कळ्ळें, तेन्ना हेजे मुखारय बरोबर रावतले. कारण आमी प्रत्येक जण हांगा क्रिकेट करपाक येयले. हांगा स्वताचो स्वार्थ आसलेलो एकटोय मनीस ना. हेजी जबाबदारी हांवें घेतल्या. कारण पॅनलाचे म्हाज्या नांवाचे अंडर हे पॅनल जाल्ले. महेश बाबाक आयज प्रेसिडेंट म्हणून आमी नॉमिनेट केला. कारण तेणी ती लीड घेतल्या की आमी सगळी एक बरोबर रावन आमी मुखार सरतले. मातसो तितून डाऊट ना की आमी खंय फुटतले फुटचे ना. हितून प्रश्न कांयच ना. आमी डेमोक्रेसी हाडपाक शकले आणि हेजे मुखार डेमोक्रेसीन आमीच हांगा फाल्यां बसतले अशें ना. हांवें स्वता आयज हांव इलेक्शन लडोवपा ना म्हणून आमी डिक्लेअर केल्ले जीसीएचे. कारण म्हाकाय नाका आशिल्लें. म्हाका जाय आशिल्लें क्लबांनी इलेक्शन लडिल्लें. कारण हे एक्झाम्पलय दिवपाक जाय आशिल्लें की हांव स्वार्थी ना म्हणून हांगा आणि क्लबान हे इलेक्शन लडोवपाक जाय. तुमचे मदले जे 107 क्लब आहा हे प्रत्येक क्लब हांगा तुम्ही प्रत्येकाक विचारा. हेंचे एफिलिएशन फाटले 15, 20, 25, 30, 35 वर्सांचे आसा. सो तांचे मदले क्लबांनी म्हाकाय क्लबान हेंकाच तेंचे मदले कलिग्जांक निवडून दिल्ली जाय आणि क्रिकेट ही बरी केल्ली जाय आणि क्रिकेट सुदारपाची गरज आहा ही हेका लागून जाय. आणि हितून भितर फोडपाचो कांय प्रश्न येना. आमी बऱ्यापैकी बरे घट आसा आणि आमी हे सगळे डिसिजन सुद्धा आयज कोण खंयचे पोस्टर रावतले आमी एक मतान इन अ डेमोक्रेटीक वे आमी घेतलेले आसा. आणि आमी बसोन स्वतान जे कोण विड्रॉल करचे पडले तेंच्यांनी स्वतानी हातान विड्रॉल घेवन प्रत्येक जण मेंबर जे नॉमिनेट जाल्ले आणि जे विड्रॉल सगळ्यांनी एक बरोबर वचून ते विड्रॉल दिल्ले आसा आणि कोणाच्या दबावाच्या अंडर विड्रॉल दिल्ले ना. सो ही एकी आसा आणि ही एकी हेचे मुखारय उरतली. कितले क्लब तुमचे 107. तुमकां कितले सपोर्ट करपाक सपोर्ट आमी पॉझिटिव्ह आसा. आमकां मेजॉरिटी मार्क. आमी कोणाक कितें प्रूव्ह करपाक येवना की आमी हांगा 80 घेतले 90 घेतले. हो आमचो हे ना, अजेंडा ना. आमकां अजेंडा क्रिकेट मुखार व्हरपाची जाय. तेचे खातीर आमी प्रत्येक क्लबाकडे गेले आणि ह्या मेजॉरिटी जो मार्क आसा तो मुखार क्रॉस करपाचो आसा. तो क्रॉस करपाक लागून आमी प्रत्येक क्लबाकडे वतले. आमी ठरावीक अमक्याच क्लबाकडे वचूना. आमी सगळे क्लबाकडेन गेल्या, सगळ्यांकडे उलयल्या आणि सगळ्याचो सहकार आमी अपेक्षीत धरला. आणि म्हाका दिसता खंयच आमकां क्लब फेल उडोवचे ना. कारण क्लबय रावल्या ह्या चेंजा खातीर. म्हाका दिसता कितलीशीच वर्सां जाली क्लबय रावले आणि क्लबाक आयज तो ऑप्शन मेळिल्लो आसा आणि क्लब ह्या ऑप्शनाक राजी जातले आणि सपोर्ट करतले आणि हो चेंज घडोवन हाडटले. आता 2 दीस उरला. कितले क्लब तुमचे अप्रोच केला, कितले कारण आमी पळय जे पॅनल आसा आणि आमी पर्सनल जे एक 25 क्लब आसा आमचे बरोबर. आमी 25 क्लब आणि प्लस हे पॅनल म्हणजे तेही स्वता हेच क्लबच. सो आमी सगळ्या कडेन पर्सनली भोवले आसा. आता सगळ्यांनी सपोर्ट दाखयला आणि कसो आसा डेमोक्रेसीन कोण हे करना. पण आमी जेन्ना इतले मुखार पावले आमी मेजॉरिटी क्रॉस करतले. आपण हांव सांगना. आय डोंट वॉन्ट टू बी ओव्हर कॉन्फिडंट. एक आसा की आमी इतक्या मतांनी येऊ पण आमी काम करता आसतना 107 मत क्लबाक घेवन फुडें काम करता.
सांग म्हणटा Yes. 80% म्हणटा म्हणजे 80% म्हणून आम्ही तेच चालले नाही आमकां majority वी आर क्रॉसिंग द मेजॉरिटी मेजॉरिटी कशी पडतात मेजॉरिटी आम्ही एक मॅनिफेस्टो आम्ही हे करता रिलीज करता तो मॅनिफेस्टो करता मरे तू फुडें राहता हेराल्ड को भी दे दो एक अरे तुम भी ले लो ना टका एक दी थोड़ा पीछे साइड में आ जाओ मरे थैंक यू